नमस्कार मित्रांनो, मॅथ मॅजिकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सराव संच 1.2. तर सराव संच 1.2 अभ्यास करण्याच्या सुरुवातीला आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पाहणार आहोत. त्याच्यावरच 1.2 अवलंबून आहे. तर तुम्हाला गणित सोडवायला सोपं जाईल प्रमेय समजून घेतल्यावर. तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय आहे ते पाहूया आपण. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्यांच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे त्रिकोणाच्या एक बाजूला, म्हणजे इथे काय BC दिलेली आहे, BC आणि हिला समांतर रेषा L आहे, ती त्रिकोणाच्या P आणि Q बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे AP छेद PB आणि AQ छेद QC असं हे आपण सिद्ध करणार आहोत या प्रमाणाचे मूलभूत प्रमेयानुसार. आता या त्रिकोणात बघा, त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQB हे दोन त्रिकोण घ्यायचे. तर हा त्याचे क्षेत्रफळाच्या पायांच्या प्रमाणात आहेत. आपण 1.1 मध्ये पाहिलेलं आहे, क्षेत्रफळाच्या पायांच्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे हे काय ते उंची घ्यायची AP छेद PB ह्याच्याबरोबर क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात असेल. नंतर त्रिकोण APQ आणि PQC हा त्रिकोण PQC खालचा त्रिकोण APQC हे काय पायांच्या प्रमाणात आहेत. म्हणजे AQ छेद QC इथे दिलेले आहेत समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2 मध्ये. तर त्रिकोण PQB व त्रिकोण PQC हे रेख PQ हा समान पाया आहे, रेख PQ समांतर रेष BC, म्हणून PQB आणि PQC यांची उंची काय आहे, PQB आणि PQC ची उंची काय, PQB आणि PQC या दोन त्रिकोणाची उंची काय समान आहे. तर त्रिकोण PQB आणि PQC हे काय बरोबर आहेत समीकरण नंबर 3. आणि हे त्रिकोण APQ छेद त्रिकोण PQB इथे पहा बरोबर त्रिकोण APQ छेद त्रिकोण PQC हे काय आहेत 1 2 3 वरून इक्वल आहेत. त्याच्यामुळं हे AP छेद PB आणि AQ छेद QC हे 1 आणि 2 वरून हे काय प्रमाण घेतलेलं आहे. ओके, तर AP छेद QC आणि AQ छेद QC हे काय AP छेद PQ AQ छेद PC हा आपला प्रमेय सिद्ध झालेला आहे. तर त्रिकोणाचा कोन दुभाजकाचा प्रमेय. त्याच्यानंतर त्रिकोणाचा कोन दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. बघा, त्रिकोणाचा कोन दुभाजक हा CE आहे या त्रिकोणात. C हा आणि त्रिकोणाच्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तर म्हणजे AE छेद EB, CA छेद CB. ओके, हे बिंदू B मधून आता आपण इथे रचना केलेली आहे, प्रमेय सिद्ध करण्याची रचना केली आहे. काय केलं, बिंदू B मधून किरण CE ला समांतर रेषा काढलेली आहे. किरण CE ला समांतर रेषा काढलेली आहे आणि ती वाढवले AC बिंदू D मध्ये छेदते. बिंदू किरण काढलेल्या C मधून काढलेल्या किरणाला D मध्ये छेदते असं आपण रचना केलेली आहे. तर किरण CE समांतर किरण BD व रेषा AD ही छेदिका आहे. तर हे ACE आणि CDB हे काय संगत कोन असतील. ACE आणि CDB हे काय संगत कोन आहेत, संगत कोन एकरूप असतात. आता BC ही छेदिका घेऊन BC काय छेदिका घेतली आपण, ही BC छेदिका घेऊन त्रिकोण कोन ECB आणि कोन CBD हा कोन काय आहेत व्युत्क्रम कोनाचे एकरूप आहेत. बघा इथे Z चा आकार धरलेला आहे, त्याच्यामुळे हे व्युत्क्रम कोन काय एकत्र
एकरूप असतात, परंतु ACE एकरूप कोण ECB हे काय पक्षात दिलेलं आहे. त्रिकोण CBD आणि एकरूप कोण CDB, CBD आणि CDB हे काय एकरूप आहेत विधान 1, 2 आणि 3 वरून. विधान 1, 2 आणि 3 वरून. ओके. त्रिकोण CBD मध्ये बाजू CB एकरूप बाजू CD. CB = CD म्हणजे CB किती आहे CD च्या बरोबर आहेत, कारण एकरूप कोणासमोरील बाजू ही एकरूप असतात. आता त्रिकोण ABD मध्ये एक EC समांतर बाजू BD ही काय रचनेत दिली आहे. CE बाजू BD. प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार AE EB AC CD हे घेतलंय. प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणे हा दोन समांतर असतील ह्या त्रिकोणाच्या, तर हे काय AC छेद CD होईल आणि AE छेद EB होईल. ओके. तर प्रमाण 4 व 5 वरून AE छेद EB AC छेद CB होईल. ओके. हे पण सिद्ध झाले. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म. जर रेषा L ही काय होईल, रेषा M आणि N ला समांतर असेल, T आणि 1 T2 हे काय छेदिक आहेत, तर आपले काय होईल AB छेद BC आणि PQ छेद QR हा काय होईल गुणोत्तर येईल. तर हे सिद्ध करायचे आहे. तर आपण याच्यात रचना केली आहे CP ही रचना केली आहे रेष CP. तर याच्यात त्रिकोण ACP मध्ये AB बरोबर BC आणि PD छेद DC कशा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार CPR त्रिकोण CPR मध्ये CPR याच्यात पण तसंच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार PD छेद DC आणि PQ छेद QR, कारण M आणि N हे समांतर रेषा आहेत त्याच्यामुळे. तर AB छेद BC PD छेद DC PQ छेद 1 व 2 वरून हे गुणोत्तर घेतले आहे. नंतर AB छेद BC PQ छेद QR हे आपलं समांतर. आता सराव संच 1.2 खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन PQR चा दुभाजक आहे ते ओळखा असे दिलेले आहेत. तर त्रिकोण PQR मध्ये पहिला त्रिकोण PQR मध्ये PQ किती आहेत, PQ छेद PR 7/3 ओके. हा 7 आणि हे 3 1 नंबर. QM छेद RM किती आहे 3.7 बरोबर, हे बरोबर 7/3 आलेलं आहे. त्याच्यामुळे हे काय 1 व 2 वरून किरण PM हा QPR चा दुभाजक आहे, कारण हे गुणोत्तर समान असल्यामुळे किरण PM हा PQR चा कोन दुभाजक आहे. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेयाचा व्यत्यास. ओके. आता हा त्रिकोण PQR मध्ये 2 नंबर त्रिकोण PQR मध्ये बघा कसं सोडायचं. PQ छेद PR आपण घेतलं PQ छेद QR 10/7 आलं. QM छेद RM नंतर QM छेद RM सुरुवातीला 2 बाजू घ्यायच्या, नंतर कोन दुभाजकासमोरील 2 बाजू घ्यायच्या. QM छेद RM 8/6 4/3 आलं. मग हे गुणोत्तर समान आहे काय, नाही, तर हा दुभाजक नाही. त्रिकोण किरण PM हा PQR चा कोन दुभाजक आहे का, नाही. नंबर 3 PQ. आता बघा हा PQ आणि PR घेतलाय 9/10 याचा गुणोत्तर 9/10 आलेला आहे. QM आणि RM 3.6 आणि 4 याला 10 न गुणलेला आहे, दोन्ही गुणोत्तर 36/4 9 4 4 9 36 4 10 40 9/10 आलेला आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही समान गुणोत्तर आले, त्याच्यामुळे PQ छेद PR त्याच्यामुळे किरण PM हा QPR चा दुभाजक आहे. दुसरं 2 नंबरचं गणित. जर त्रिकोण PQR मध्ये PM हा किती आहे, हा PM 15 आहे. ओके. PQ हा किती आहे 25, PQ 25 आहे. PR आहे 20. NR किती आहे, NR हा
8 आहे. येणारा हा 8 आहे. तर रेषा एन एम ही बाजू समांतर आहे का नाही ते काढायचं आपल्याला. तर पी एन प्लस एन आर प्लस पी आर, पी एन प्लस एन आर हा पी आर, पी एन आर का एका संख्येत आहे त्याच्यामुळं ही बेरीज येणार आहे. पी एन प्लस 8 इज इक्वल टू 20 म्हणजे पी एन किती आलेला आपला 12 आलेला आहे. तसेच इकडलं काढायचं आपल्याला पी एम, पी एम ची लांबी काढायची. एम क्यू, एम क्यू किती आलेला आहे 10 आलेला आहे एम क्यू. तर पी एन छेद एन आर 12/8 आणि पी एन छेद एन आर 3/2. पी एन छेद एन आर, पी एन छेद एन आर किती आलं 12/8. पी एन हे 4 दुनी 8 4 त्रिकम 12 म्हणजे 3/2 आलेला आहे. ओके. नंतर पी एम छेद एम क्यू, पी एम छेद एम क्यू किती आले 15/10 3/2 म्हणजे हे काय गुणोत्तर समान आले आहेत. त्रिकोण पी के आर पी एन छेद एन आर आणि पी एम छेद एम क्यू हे 3/2 आहे 1 व 2 वरून. त्यामुळे हे गुणोत्तर समान आले. त्यामुळे काय आहे रेषा एन एम ही आर क्यू ला समांतर आहे. कशावरून? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासावरून. 3 नंबर त्रिकोण एम एन पी मध्ये, त्रिकोण एम एन पी मध्ये कोण एन हा कोण एन चा एन क्यू हा दुभाजक आहे. जर एम एन 5 दिलेला आहे, पी एन 7 दिलेला आहे, एम क्यू 2.5 तर क्यू पी काढायचा आहे. कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपण हे गुणोत्तर घेतले आहे. पी एन छेद एम एन आणि क्यू पी छेद एम क्यू त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. आता याच्यात आपली हे व्हॅल्यू ठेवायचे. पी एन किती आहे 7, एम एन किती आहे 5, क्यू पी काढायचं आपल्याला आणि एम क्यू 2.5 आहे. तर हा क्यू पी काढायचा आहे 7, हा 2.5 भागाकारातला आहे, हा इथे येऊन गुणाकारात येईल आणि छेदात 5. क्यू पी बरोबर किती आले 3.5 एकक. 4 नंबर आकृतीत काही कोनाची मापे दिलेली आहेत. त्यावरून दाखवायचं आहे ए पी छेद पी बी आणि ए क्यू छेद क्यू सी. हे काय दाखवायचे? गुणोत्तर दाखवायचे आहेत. त्रिकोण ए पी क्यू मध्ये आता त्रिकोण ए पी क्यू हा कोण ए बी सी, कोण ए बी सी हा 60 आहेत. काय हा आकृतीत दिलाय म्हणजे पक्ष. कोण ए पी क्यू हा एकरूप आहे ए बी सी कारण 60 आहेत दोन्ही म्हणजे एकरूप आहेत. बाजू पी क्यू समांतर बेजी कारण संगत कोण कसोटी. बाजू पी क्यू समांतर आहे बी सी ला कारण संगत कोण असतील तर बाजू समांतर असतील. बाजू पी क्यू समांतर आहे बाजू बी सी ला, बाजू पी क्यू समांतर आहे बाजू बी सी ला 1 वरून. हा संगत कोण कसोटी होईल. म्हणजेच ए पी छेद पी बी ए क्यू छेद क्यू सी हे समांतर असतील तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार हे गुणोत्तर येईल. हे आपण दाखवलेलं आहे. चला 5 समलंब चौकोन. ए बी सी डी समलंब चौकोन आहे. बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू आणि डी सी हे 3 समांतर रेषा आणि छेदिका यांचा गुणधर्म आहे. तर समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये बाजू ए बी, बाजू पी क्यू आणि बाजू बी सी हे काय समांतर आहेत. हे आपलं प्रश्नामध्ये दिलं आहे पक्षामध्ये. रेख एडी व रेख बी सी या काय आहेत छेदिका आहेत. रेख एडी आणि बी सी हे काय आहेत छेदिका आहेत. म्हणजे या 3 लाईन ए बी पी क्यू आणि डी सी ला हे एडी आणि बी सी हे काय छेदतात. ए पी छेद पी डी आणि बी क्यू छेद क्यू सी हे काय 3 रेषा आणि समांतर यांचा गुणधर्मानुसार हे गुणोत्तर आलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण हे व्हॅल्यू ठेवलेले आहेत. या गुणोत्तरामध्ये
या गुणोत्तरामध्ये व्हॅल्यू ठेवलेले आहेत प्रश्नात दिलेले. AP बरोबर 15 आहे, PD बरोबर 12, नंतर BQ काढायचा आहे, QC किती आहे 14 आहे. तर BQ काढलेला आहे आपण. 15 आणि 14चा गुणाकार होईल, 15 आणि 14चा गुणाकार होईल, BQ बरोबर राहील आणि छेदात 12 जाईल. त्यामुळे हे बघा 6 दुनी 12, हे किती आले 35 आले. 35/2 ह्याला भागल्यानंतर हे 35/2 आले म्हणजे 17.5 एकक आलेले आहे. ओके. बेस 12, बेस 14, 3 दुनी 6, 3 5 15, 5 7 35/2 बरोबर 17.5 आलेलं आहे. पुढचं गणित दिलेल्या माहितीनुसार QP काढायचं आहे. आता आकृतीत दिलेल्या माहितीप्रमाणे QP आपल्याला काढायचं आहे. तो क्वेश्चन मार्क QP. तर त्रिकोण MNP मध्ये NQ आहे काय, यांचा दुभाजक आहे. ओके. तर हे PN छेद PN, आता गुणोत्तर असंच घ्यायचं आपल्याला, PN छेद MN आणि QP म्हणजे ज्या बाजूची पहिले घेतल्या PNच्या बाजूची लगतची बाजूच घ्यायचं, QP छेद MQ. ठीक आहे. तर ह्या त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयानुसार हे प्रमाण घेतलेलं आहे आपण. तर ह्या गुणोत्तरात आपण हे व्हॅल्यू ठेवायचे आहेत आकृती दिल्याप्रमाणे. 40/25 म्हणजे PN किती आहे 40, MN 25 आहे, QP काढायचा आहे आणि 14 काय आहे MQ. तर 40 आणि 14चा गुणाकार होईल आणि 25 छेदात जाईल. ओके. तर हे गुणोत्तर सोडल्यानंतर 22.4 एकक हे उत्तर येईल. तर पुढचं गणित 7 नंबर. बघा आकृतीमध्ये दिलं आहे ABC हा ABCD आणि FE हे काय समांतर आहेत. तर आपल्याला काय काढायचं आहे, AE काढायचं आहे. A आणि E काढायचं आहे, पूर्ण लांबी AE ची. तर ह्या काय 3 समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्मानुसार आपण हे गुणोत्तर काढलेलं आहे. BD छेद DF, AC छेद CF, BD छेद DF, AC छेद CE हे गुणोत्तर घेतले आहेत. तर याच्यात या गुणोत्तरात आपण व्हॅल्यू ठेवायचे. 8, BD किती आहे 8, AC किती आहे, DF किती आहे 4, नंतर AC 12 आहे आणि XC आता काढायचं आपल्याला. XC 12 आणि 4चा गुणाकार होईल, छेदात 8 जाईल, हे किती येईल 6 एकक येईल. नंतर XC काढला, XC किती आला 6 आला आणि 12 आणि 6 किती होईल 18, हे प्लस करायला लागेल. AE बरोबर AC प्लस CE, 12 प्लस X, 12 X ची किंमत गेली 6 आली म्हणजे 18 एकक. हे 18 एकक उत्तर आलेलं आहे. पुढचं त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा LMN चा दुभाजक आहे. जर LM 6 LT हे आहे तर आपल्याला LT हा काढायचा आहे. इथं प्रश्न थोडासा चुकलेला, प्रिंटिंग आलेली नाही. LT आपल्याला काढायचा आहे. तर त्रिकोण LMN मध्ये त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा LMN चा कोनदुभाजकाच्या प्रमाणानुसार LM छेद MN LT छेद TN हे काय गुणोत्तर घेतलेलं आहे आपण. 6/10 म्हणजे LM किती आहे 6, MN किती आहे 10, LT काढायचं आपल्याला आणि TN किती आहे 8 आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे. आता 6 आणि 10चा इथे गुणाकार होईल आणि छेदात 10 जाईल. 6 आणि 8चा गुणाकार 8 संग 48 भागिले 10 म्हणजेच किती येईल 4.8 एकक. पुढचं गणित त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा आपल्याला काय x ची किंमत काढायची आहे. इथे x+2 x+2 आणि x-2 x मध्ये दिले, तर आपल्याला काय x ची किंमत काढायची आहे. सोपं गणित आहे. तर ABC चा हा कोनदुभाजक आहे. कोनदुभाजकाच्या प्रमेयानुसार काय येईल आपल्या गुणोत्तर घ्यावं लागेल. AB छेद BC आणि AD छेद TC हे घेतलंय, TC किंवा CD.
गुणोत्तर घेत. आता याच्यामध्ये याच्या व्हॅल्यू ठेवावं लागणार आहे. ए बी बरोबर एक्स आहे, बी सी बरोबर एक्स प्लस 5 आहे, ए डी बरोबर एक्स मायनस 2, सी डी बरोबर एक्स प्लस 2 या व्हॅल्यू याच्यात ठेवलेल्या आहेत. तर एक्स प्लस 2 यांचा गुणाकार होईल बरोबर यांचा गुणाकार होईल. ओके, इथं गुणाकार केला एक्स स्क्वेअर प्लस 2x आणि एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 2x मायनस 3 याचा गुणाकार. नंतर इथं 2x एक्स स्क्वेअर कटला, इथं 2x राहिला. नंतर 5x मायनस 2x मधून 3x मायनस 10, 2x मायनस 3x 1x, x बरोबर किती आलं 10 आलं. हे आलं x बरोबर 10 ची किंमत, x ची किंमत 10 आली. पुढचं गणित. आता आपल्याला हे चौकटी पूर्ण करावं लागणार आहेत. ओके, दिलेल्या याच्यात आकृतीत चौकटी दिलेल्या आहेत, त्या चौकटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. तर शेजारील आकृतीत बिंदू शिरोबिंदू जोडला आहे, खालील चौकटी पूर्ण करा. तर इथं चौकट्या दिलेल्या आहेत पुस्तकात तुमच्या, पण इथं सर्व उत्तर दिलेलं आहे. त्रिकोण एक्स डी ई मध्ये पी क्यू समांतर डी पक्ष एक्स पी पी डी आणि एक्स प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार त्रिकोण एक्स ई एफ एक्स ई आणि एफ खालचा एक्स ई एफ मध्ये क्यूआर समांतर रेष ई एफ आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार हे गुणोत्तर आहे. रेख पी आर है समांतर आहे रेख डी एफ ला. हे तुम्ही चौकटी पूर्ण करायचे पुस्तकात बघून. हे पूर्ण उत्तर दिलेलं आहे, चौकटी भरायच्या कामाला येईल. त्रिकोण एबीसी मध्ये ए बी बरोबर बी सी. आता आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे ईडी रेख बी सी, म्हणजे ही ईडी रेष बी सी ला काय आहे समांतर आहे. बघा आता इथे बघा त्रिकोण एबीसी मध्ये किरण, त्रिकोण एबीसी मध्ये किरण काय आहे बीडी. त्रिकोण बीडी हा किरण बीडी हा काय कोन दुभाजक आहे. कशात दिलेला आहे प्रश्नात दिलेला आहे. तर कोन दुभाजकाच्या प्रमाणानुसार हे येईल एबी छेद बीसी एडी छेद डीसी. ओके, तसेच त्रिकोण एबीसी मध्ये किरण सी हा एसीबी चा दुभाजक आहे, म्हणजे हा सी चा कोन दुभाजक आहे. तर कोणाच्या कोन दुभाजक प्रमाणानुसार हे गुणोत्तर येईल आपल्याला. मग परंतु रेख काय आहे ए बी रेख समांतर रेष बरोबर रेष ए सी. ए बी आणि बी सी ए सी हे काय इक्वल आहेत. काय सांगतंय हे प्रश्नात सांगते. तर हे ए बी छेद ई आणि ई बी हे काय 2 आणि 3 वरून हे गुणोत्तर येईल आणि 1 आणि 4 वरून हे गुणोत्तर येईल. ईडी समांतर रेष बी सी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यवस्थानुसार समांतर आहेत. ओके, समजलं. तर हे इथं आपण 1.2 हे सराव संच पाहिलेले आहे. असेच व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.